रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नागोठणे वरवटणे आंबा नदीवरील शिवकालीन पूल मोजतोय अखेरची घटका। जुन्या जर्जर मोडकळीस आलेल्या पुलावर वाजते धोक्याची घंटा। दगडी चिरे ढासळून सळ्या निघाल्या बाहेर। वाहतूक आणि वर्दळीच्या दृष्टीने पूल अत्यंत महत्त्वाचा। शिवकालीन पूल म्हणून पुलाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख। अनेक गावे, आदिवासी, वाड्यापाड्या, तालुक्यांना जोडणारा पूल ठरतोय दुवा। धोकादायक पूल कोसळून दुर्घटना होण्याची भीती। नवीन पूल बांधण्याची गावकरी स्थानिकांची मागणी। रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटना आजही सर्वांच्या स्मरणात आहे। जगभरात हाहाकार माजवणाऱ्या या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करून पुलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली। मात्र आजही रायगड जिल्ह्यातील अनेक पूल न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। नागोठणे वरवटणे आंबा नदीवरील शिवकालीन पूल सध्या जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असून अखेरची घटका मोजतोय। जुन्या जर्जर मोडकळीस आलेल्या पुलावर धोक्याची घंटा वाजते। कधी कोणती आणि किती मोठी दुर्घटना घडेल याचा नेम नाही। या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे नदीत तुटून पडलेत। पुलाची खालील बाजू कमकुवत झालीये। ठिकठिकाणी दगडी चिरे ढासळून सळ्या बाहेर निघाल्यात। वाहतूक आणि वर्दळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या पुलावरून जाणारे प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, स्थानिक, महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे। या अरुंद पुलावरून जाता येताना हादरे बसत असल्याने प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन जावे लागते। शिवकालीन पूल म्हणून पुलाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे। मात्र पुलाच्या दुरावस्थेकडे कुणी ढुंकूनही पाहायला तयार नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे व स्थानिकांनी केलाय। अनेक गावे, आदिवासी, वाड्यापाड्या, महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा पूल नेहमीच दुवा ठरतोय। सदरचा पूल हा रायगडचा ऐतिहासिक ठेवा असून त्याचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी नागोठणे वरवटणे आंबा नदीवर लवकरात लवकर मजबूत आणि रुंद असा नवीन पूल बांधण्यात यावा आणि सर्वांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा अशी मागणी गावकरी स्थानिकांनी केली आहे। धम्मशील सामंत, न्यूज ब्युरो, रायगड। नागोठण्याचा हा ऐतिहासिक पूल आहे, रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। काय सध्या अवस्था झाली पुलाची? हा पूल जवळजवळ 450-500 वर्षापूर्वीचा पूल आहे आणि हा रोहा, मुरुड आणि मसला या संपूर्ण तालुक्या अलिबागला सुद्धा जोडलेला गेलेला पूल आहे। हा जवळजवळ 4.5 वर्षापूर्वीचा ब्रिज आणि या पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे। माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना पत्र दिलं होतं, त्यानुसार या पुलाची मंजुरी मिळाली आणि त्यानंतर या पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर पुरातन खात्याने या पुलाला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। या पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं या येथील जनतेची आणि आमची मागणी आहे। कारण का आमच्या वरवटण्यालासुद्धा याचा त्रास होतो। वयोवृद्ध लोक या पुलावरून जाताना विचार करावा लागतो की या पुलावरून जाऊ की नको जाऊ। कारण का या पुलावर नेहमीच दरवर्षी पूल भरतो पुलाच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि या पुलाची लवकरात लवकर नव्याने बांधकाम व्हावं अशी या आमच्या विभागाकडून मागणी आहे। आपण कुठे पत्रव्यवहार वगैरे केला होता? माननीय रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे गडकरी साहेब आणि या रायगड जिल्ह्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांना पत्रव्यवहार केलेला आहे। काय सध्या धोका कसा जाणवतोय? पूल ढासळलाय का? पूर्ण खालून वरून जर पाहिला तर सगळ्या मोठमोठे चिरे आहेत ते ढासळलेले आहेत आणि हा ब्रिज त्या वेळच्या राजाने कवटा म्हणजे अंड्यामध्ये आणि चुण्यामध्ये बांधलेला आहे। त्यामुळे हा पूल आता तरी टिकलेला आहे, परंतु भविष्यात पुढे सांगू शकत नाही। हा ब्रिज कधीही पडू शकतो आणि जसा महाडमध्ये अनेक वाहनं त्या ठिकाणी गेली आणि तो पूल तुटला गेला, तशी अवस्था होऊ शकते। आता काय नाव तुमचं आणि काय एकूणच नागोठण्याच्या या पुलाची परिस्थिती आहे?
माझं नाव एकनाथ गोपाळ ठाकूर. मी वांगणी ग्रामपंचायत माजी सरपंच आणि भाजप रोहा तालुका सरचिटणीस आहे. गेले कित्येक वर्ष या पुलाच्या नवीन ह्याची मागणी आहे आणि वारंवार या ठिकाणी पुराचं परिस्थिती निर्माण होते आणि आज बघताय तुम्ही पुलाला भरपूर तडे गेलेले आहेत. कधीही हा पूल पडू शकतो. धोकादायक हा निर्माण झालेला आहे पूल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा त्रासदायक होतो. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, इथे भाईंनी सांगितल्याप्रमाणे हा 3-4 तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे आणि हा पूल हा अतिशय महत्त्वाचा लोकांना येण्यासाठी या आजूबाजूच्या गावांना म्हणजे आमडोशी, वांगणी, वरवटणे या ठिकाणी बालसई या सर्व